स्क्रीन टाईम जास्त असेल तर मुलांमध्ये बरेचसे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस बघायला मिळतात. त्यांनी ॲक्च्युली म्हटले 2 years, पण मी म्हणेन की जोपर्यंत तुम्हाला अवॉइड करता येईल, जितकं जास्त अवॉइड करता येईल एजपर्यंत तितकं तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे. तर सुट्ट्यांच्या आधी मुलांचं हाईट आणि वेट घ्या आणि सुट्ट्या जेव्हा संपतात तेव्हा घ्या. मला असं वाटतं की गोष्टी सांगणं ह्या आपण आता सुरुवात करायला पाहिजे. तर थोडा तरी त्यांना स्टोरी टाईम आपण ठेवला पाहिजे झोपेच्या आधी. आजकाल जवळजवळ 8वा ते 9वा पेशंट कॉन्स्टिपेशनचा असतो, लहान बाळ. पण आजकाल हे फूडमुळे ते डेफिशियन्सीज खूप झालेल्या आहे. प्लस कॅल्शियम आणि D3 डेफिशियन्सी पण खूप आहे. टीन एजला तर इट इज नेसेसरी, कारण त्यांचं ना हॉर्मोनल चेंज होणार आता. तर त्याच्यासाठी त्यांच्या डेफिशियन्सीज नाही राहिला पाहिजे. हां, त्याच्याकडे D3 कॅल्शियम डेफिशियंट होता इतका की त्याला त्याच्यामध्ये एनर्जीच नव्हती की तो उठून उभा राहील. मग ह्या बेसिक टेस्ट झालेल्या नव्हत्या. बाकी चालता येत नाही म्हटल्यावर की लगेच वरच्या लेवलचा विचार सुरू होऊन जातो. जसं हे जनरेशन स्मार्ट आहे आणि एकदम हुशार आहे, तशीच त्यांची इमोशनल नीड वाढलेली आहे. पण जेव्हा आपण घरात जातो ना, तेव्हा आपलं जे बाहेरचा जो स्ट्रेस आणि जो आहे ना, तो दाराच्या बाहेर ठेवून आत घुसायला पाहिजे. एव्हरीबडी असं 2दा डिप मारलं त्याने, त्याच्यानंतर त्याचं रेस्पिरेशन आपोआप त्याचं छान झालं. म्हणजे सायन्सच्या पलीकडे पण काही गोष्टी असतात. माझ्या प्रत्येक गाडीमध्ये आहे इमर्जन्सी किट ठेवलेली आणि मला जर तो दिसला तर मी थांबते आणि आम्ही त्याला ट्रीट करतो. जरी कुठे जात असेल जास्त वेळ नाही लागत, अर्ध्या तासाच्या वर त्याला बेसिक ट्रीटमेंट द्यायला वेळ नाही लागत. आजच्या आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर योगिता पाटील, हु इज अ पिडियाट्रिशियन. आणि त्यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातनं मुलांची स्लीप सायकल, मुलांचा आहार, त्यांची ग्रोथ याबद्दल खूप युजफुल इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुलांचा आहार आणि ओव्हरऑल ग्रोथ याच्यासाठी खूप छान उपाय सांगितले आहे, जे की आपल्याला आजच्या पेरेंट्सला इम्प्लिमेंट करायला सोपे आहेत. त्यांच्या इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्समधल्या त्यांनी काही मिरॅक्युलस केसेस सांगितल्या, केसेस विच आर बियॉन्ड सायन्स. सो हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो अँड वेलकम डॉक्टर योगिता. हॅलो डॉक्टर योगिता, तुमचं सासी सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सो डॉक्टर योगिता, तुम्ही एक पिडियाट्रिशियन आहात. तर ॲज अ पिडियाट्रिशियन जसं बरेचदा कसं होतं की पेरेंट्सला कसं असतं की मुलं बसले आहेत, शांत बसले आहे, पण ते फोन बघत बसले आहेत. रेस्टॉरंटला गेलं, फोन दिला त्यांच्या ह्याच्यात, ते चित्र रेस्टॉरंटला बऱ्याच वेळा असतं. बरोबर आहे. तर फोन बघतोय आणि शांत आहे, हे ओके आहे असं पेरेंट्सला काइंड ऑफ तो नोशन असा झाला की ठीक आहे चालतं. हे किती योग्य आहे? नाही, ॲज अ पिडियाट्रिशियन मी म्हणून सांगेल की स्क्रीन टाईम हा ना लिमिटेड असला पाहिजे. आणि कसं आहे की WHO आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने तर स्क्रीन टाईम ॲज एजनुसार ठरवून दिलेलं आहे की कुठल्या एजला काय असलं पाहिजे. ॲक्च्युली त्यांच्या याच्यानुसार तर 2 yearsपर्यंत फोन दिलाच नाही पाहिजे. म्हणजे कुठली स्क्रीन त्यांना दिली नाही पाहिजे, कारण ब्रेन डेव्हलपमेंट, आपली डोळ्यांची डेव्हलपमेंट, हे सगळे मसल, हे सगळं आपलं तयार होत असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ॲडेड सगळं हे करणार तर त्यांच्या डेव्हलपमेंटवर खूप परिणाम होतो. त्यांनी ॲक्च्युली म्हटले 2 years, पण मी म्हणेन की जोपर्यंत तुम्हाला अवॉइड करता येईल, जितकं जास्त अवॉइड करता येईल एजपर्यंत तितकं तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे. ॲक्च्युली हे पण अनअवॉइडेबल आहे. ॲक्च्युली ते आपल्या सगळ्याच याच्यामध्ये आलेलं आहे आता. प्रत्येक डिजिटल एरामध्ये बॉर्न झाले, त्याला काहीच. त्याच्यामुळे आपण ना बाउंड्रीज आखून घ्यायला पाहिजे स्वतःच. आणि लहान मुलं ना कधी पण कॉपी करतात तुम्हाला, तर आपणच स्वतः थोडा स्क्रीन टाईम कमी केला ना की मग आपोआपच गोष्टी हे होतात. आणि पर्याय शोधले पाहिजे. हे जनरेशन आहे ना खूप स्मार्ट जनरेशन आहे आणि दे हॅव सो मच ऑफ एनर्जी आणि त्यांचं एक्सपोजर जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्या एनर्जीला चॅनलाइज केलं ना आपण की आपोआपच स्क्रीन टाईम कमी होतो. मग तिथे बरेच उपाय असतात त्यांच्या एनर्जीला चॅनलाइज करायला. छोटे छोटे गेम्स असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, खेळ असतात, आपण घरच्या घरी त्यांना एंगेज करू शकतो. आणि स्क्रीन टाईममुळे काय झालं आहे की आपण म्हणजे फॅमिली ॲज सच अ फॅमिली पण स्क्रीन टाईममध्ये खूप इन्व्हॉल्व झाली आहे. म्हणजे
कोणी आजी आजोबा जरी घरात असेल तर टी व्ही बघतील, सिरियल बघतील. आपण पण मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती काम करत असतो किंवा बरेचशा फॅमिलीमध्ये पिक्चरच तसं झालं. Right. तर आपणच जर थोडासा स्क्रीन टाईम कमी केला ना की आपोआपच त्यांचं स्क्रीन टाईम कमी होतो आणि मग त्यांच्या डेव्हलपमेंटला हेल्प मिळते. स्क्रीन टाईम जास्त असेल तर मुलांमध्ये बरेचसे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस बघायला मिळतात. कोविड नंतर तर खूप बघायला मिळाले. हो, कारण कोविडमध्ये स्क्रीन टाइम कारण वाढलाच असेल. स्कूलच स्कूल त्यांची पण किंवा पेरेंट्स पण वर्किंग होते, हां. सो त्यांना घर आणि ऑफिस वर्क हे दोन्ही मॅनेज हां. कसं करणार अलॉंग विथ किड्स. एक्झॅक्टली. तर त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम्स खूप समोर आले. त्याच्यामुळे लक्षात आलं की स्क्रीन टाईमचा सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटवर, बिहेवियरल प्रॉब्लेम्सवरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो. त्यामुळे जितका कमी स्क्रीन टाईम ठेवता येईल तितकं चांगलं. सो जे आपण म्हटलं की मुलांचा ब्रेन डेव्हलप होत असतो, मसल्स आणि हे हो, सगळं, हो. तर त्यांच्या ज्या बिहेवियरवरती काय त्याचा परिणाम होतो स्क्रीन टाईमचा, किंवा त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवरती एक्झॅक्टली काय परिणाम होतो, किंवा काय लक्षणं दिसून येतात की अच्छा हे कदाचित स्क्रीन टाईम जास्ती असल्यामुळे असू शकेल. एक्झॅक्टली. कसं असतं की लहान मुलं अजून प्रोसेसिंग, त्यांचा ब्रेन अजून प्रोसेसिंग या स्टेजला असतो. त्यांना त्यांचे एक्सप्रेशन कसे द्यायचे, त्यांना नैराश्य आलं आहे किंवा त्यांना लो फील होतं आहे किंवा काय होतं आहे ते एक्सप्रेस नाही करू शकत. मग ते फक्त चिडचिड करतात. आणि स्क्रीन टाईमचं काय आहे की कंटिन्युअस तुमचे कंटेंट चेंज होत राहतात. तुम्ही जे बघतात तर कंटेंट कंटिन्युअस चेंज झालं ना की ते हायपर ॲक्टिव्हिटी होऊन जाते त्यांची. तर ते त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. मग त्याच्यामुळे चिडचिड होते, हायपर ॲक्टिव्हिटी होते. कधी कधी काही काही मुलांना झोप कमी लागते किंवा झोपेमध्ये पण ते डिस्टर्ब होतात, त्यांची स्लीप सायकल डिस्टर्ब होऊन जाते. कधी कधी स्क्रीन टाईममुळे तर मुलांची चिडचिड एवढी वाढते की मग ते तुम्हाला लक्षातच येत नाही की त्यांना काय म्हणायचं आहे. त्यांना एक्सप्रेस करताच येत नाही. त्यामुळे ते सगळा प्रॉब्लेम इतका वाढत जातो की मग त्यांच्या सोशल बिहेवियर प्रॉब्लेम येतो. म्हणजे ते बोलू नाही शकत कधी कधी फ्रेंड्सबरोबर. पाहुणे आले तर ते घाबरून जातात. त्यांच्या लक्षात येत नाही की पाहुण्यांबरोबर कसं रिॲक्ट करायचं, कसं बोलायचं. ह्या सगळ्या गोष्टींच्या बिहेवियर प्रॉब्लेम्समध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातं. तर त्याच्यामुळे लक्षात आलं पाहिजे की जिथे चिडचिड व्हायला लागले तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कदाचित स्क्रीन टाईम तर नाही त्याचा वाढला आहे किंवा काही प्रॉब्लेम तर नाही येत आहे असं. जसं आता तुम्ही म्हणालात की स्क्रीन टाईम ओव्हरऑल सगळ्यांचाच वाढलेला आहे, त्याच्यामुळे झोप पण कमी होते. आणि बरेचदा आजकाल असं झालं आहे की काही काही इव्हेंट सुरू, जसं आता फिफा असेल तर रात्री उशिरा जागणं, पण सकाळी शाळा आहे तर लवकर उठणं, तर त्याच्यामुळे म्हणजे उशिरा झोपणं आणि लवकर उठणं, या सगळ्यामुळे पण झोपेचा वेळ मुलांचा ओव्हरऑल जरा कमी होतो. त्याच्यामुळे त्यांच्या ओव्हरऑल वेलबिईंगवर काही परिणाम होतो का? हो, नक्कीच परिणाम होतो. कारण जेव्हा झोपलेलं असतं, आपण पण जेव्हा झोपतो किंवा लहान मुलं जेव्हा झोपतात तेव्हा ग्रोथ हॉर्मोन रिलीज होतो. तर ग्रोथ हॉर्मोन रिलीज झाल्याने त्या हॉर्मोनने त्यांच्या वाढीला बळ मिळतं. म्हणजे तो जर व्यवस्थित प्रॉपर रिलीज झाला तर वाढ चांगली होते. आणि प्लस झोपेमध्ये आपली सिस्टीम असते ना ते रिपेअर मोडमध्ये जाते. आपली बॉडीची सिस्टीम रिपेअर मोडमध्ये जाते आणि मग जे आपले इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती अशी जी असते ती प्रॉपरली चांगली झोप जर चांगली झाली तर ती व्यवस्थित राहते. त्याच्यामुळे सारखं आजारी पडणं कमी होतं जर झोप चांगली असेल बाळांची. तर झोप चांगली असेल तर ब्रेन डेव्हलपमेंटला खूप मदत होते. आता बघा सुट्ट्या होत्या मुलांच्या, तुम्ही कधी जर कोणाला नोटीस करायचं असेल झोपेचं तर सुट्ट्यांमध्ये मुलांची झोप खूप चांगली असते. कारण सकाळी शाळेला उठायचं नसतं तर आपण पण झोपू देतो की ठीक आहे झोप म्हणून. तर सुट्ट्यांच्या आधी मुलांचं हाईट आणि वेट घ्या आणि सुट्ट्या जेव्हा संपतात तेव्हा घ्या. तुम्हाला डिफरन्स लगेच जाणवेल. त्यांच्या हाईटमध्ये पण आणि त्यांच्या वेटमध्ये पण डिफरन्स झालेला असतो कारण त्यांची झोप चांगली होते. पण हेच सायकल जर तुम्हाला स्कूल चालू असताना करायचं असेल तर जसं आपण मगाशी बोललो स्क्रीन टाईम, तर ह्याच्यामध्ये फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे. जसं मी म्हणालं की फॅमिली नाही तर कसं आहे की सध्या मुलांबरोबर आपण सगळेच जण आता वर्किंग आहेत. मदर फादर बऱ्यापैकी सगळेजण आता वर्किंग आहे. तर आपण जेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवतो ना तेव्हा आपण क्वालिटी टाईम कसा द्यायचा याच्यावरती आपण मंथन करायला पाहिजे. मग तेव्हा आपणच स्क्रीन टाईम ठरवून घ्यायचा की आपण अर्धा तास फक्त एकत्र बघूया किंवा वॉटेवर. आणि पूर्वी बघा
तुम्ही पण लहानपणी असाल, आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगत. हो आजकाल गोष्टी सांगणं बंद झालं. बंद झालंय. आजी आजोबा पण असले घरात तर तेही गोष्टी सांगणं बंद झालंय. ते पण मोबाईलमध्ये तर ते ना खूप इम्पॉर्टंट होतं आपल्या डेव्हलपमेंटसाठी. त्याच्याने ना इमॅजिनेशन पॉवर वाढते. म्हणजे आता तुम्ही पण गोष्टी ऐकली असेल, भोपळ्याची गोष्ट, आजीची गोष्ट ऐकली असेल. तर आपण जेव्हा लहान होतो आपल्याकडे स्क्रीन नव्हतं. तुमचा भोपळा वेगळा असेल, तुमचा, माझा ग्रीन असेल, तुमचा येल्लो असेल, तुमचा रेड असेल, आजी माझी जास्त म्हातारी असेल, तुमची कमी, असं वॉट एव्हर जी आपली इमॅजिनेशन पॉवर होतो त्या गोष्टीमधनं आपण ते इमॅजिन करत होतो. आता स्क्रीनवर डायरेक्ट आजी आणि भोपळा येतो. सो दे डोंट इमॅजिन आजी भोपळा, ते करत नाहीत. त्यांना समोर येतो, आपण त्यांच्या सांगणार गोष्ट कधी सांगणार तर ते तीच इमॅजिन करणार जी त्यांच्या स्क्रीनला तुम्ही दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की गोष्टी सांगणं ह्या आपण आता सुरुवात करायला पाहिजे. तर थोड्या तरी त्यांना स्टोरी टाईम आपण ठेवला पाहिजे झोपेच्या आधी, संध्याकाळी जेवणाचा अर्धा तास, मग आपला स्टोरीचा अर्धा तास. आणि रीडिंग पण खूप बंद झालं आहे, कारण आता ऑडिओ बुक्स आले आहेत, फोनवर आले आहेत. तर मला वाटतं की छोटे बुक्स ठेवायला पाहिजे. आपणच बसून त्यांच्याबरोबर छोटे बुक्स रीड केले ना की आपोआपच त्यांना पण इंटरेस्ट निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टींना एकदम नाही होत. डेव्हलप करायला हॅबिट म्हणजे सुरुवातीपासूनच हळूहळू ते डेव्हलप करायला लागतं आणि मग त्याच्यात गोडी निर्माण होते आणि मग त्या गोष्टी तयार होतात. आणि मग अशा पद्धतीने स्क्रीन टाईम कमी झालं, तुमचं आहार नीट झाला, सगळं झालं की मग आपोआपच झोप चांगली होते. तुमचं 8:30ला समजा जेवण 9पर्यंत जर आटपलं तर 10-10:30पर्यंत ॲटलिस्ट स्कूल डेजमध्ये तरी मुलांनी झोपायला पाहिजे. म्हणजे सकाळी तुम्ही 6:30-7ला जरी उठवलं तरी 8 to 9 आवर्सची स्लीप त्यांची, जी डीप स्लीप म्हणतो आपण, ती प्रॉपर होऊन जाते आणि नंतरची परत होते आणि मग डेव्हलपमेंटला चांगली मदत मिळते. अगदी. आणि स्क्रीन टाईममुळे कदाचित त्यांचा फोकस पण कमी झाला आहे आजकालच्या मुलांचा. कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी झाली तो प्रॉब्लेम एक आहे की ते फोकसच करू शकत सेम नाही. कंटेंट कंटिन्यू चेंज होतं. सो यू कॅनॉट फोकस, यू कॅनॉट इन्व्हॉल्व. आणि इमोशनली त्यांचं अटॅचमेंट नाही राहत त्या गोष्टीशी. तुम्ही एक गोष्ट बघताय तर तुमचे इमोशन त्याच्यामध्ये असतात, बट तुम्ही कंटिन्यू स्क्रोल करा, इमोशन डेव्हलप व्हायला वेळच नसतो. तुम्ही कंटिन्यू स्क्रोल होणार तर तुम्ही इन्व्हॉल्वच होऊ शकत नाही कुठल्या गोष्टीला. तर त्यांची इमोशनल डेव्हलपमेंटला पण फरक पडतो. म्हणजे जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन म्हणता, इंटेलिजंट कोशंट असतो आपला कॉन्सन्ट्रेशन, जसा त्याला फरक पडतो तशा इमोशनल कोशंटला पण फरक पडतो. त्यांची इमोशनल डेव्हलपमेंट व्हायला आणि ते समजायला, मांडायला, सगळ्याच गोष्टींना त्यांना प्रॉब्लेम येतो. आता पूर्वी नव्हतं, त्याच्यामुळे आता हे सगळं होत आलेलं आहे इतक्या वर्षापासून. आता आपल्याला दिसायला लागल्या ह्या गोष्टी. बरोबर. आपल्या वेळेस कुठे मोबाईल, स्क्रीन असं कुठे होतं. टीव्ही होते, पण टीव्ही पण आपण लिमिटेड टाइम्समध्येच बघायचो. पण तेव्हा म्हणजे चॅनल्स पण खूप सारे नव्हते. आहेत किंवा असं काही नव्हते. जे म्हणजे येतंय ते आमच्या वेळेस तरी बघायचं. नव्हते. हो. रामायण महाभारत असायचं तेवढं हो. मात्र स्ट्रिक्टली बघायचं. स्क्रीन टाईम बरोबर आजकालच्या मुलांचा खाण्याच्या सवयी हाही एक प्रॉब्लेम आहे. हो. आणि बरेच वेळा काय होतं की मूल भाजी पोळी खात नाही आहे, फ्रूट्स खात नाही आहे, मग ठीक आहे त्याला चिप्स देऊयात, ज्यूस देऊयात, आणि ते खाल्लं म्हणजे तेवढं इनफ आहे असंही कदाचित बऱ्याच वेळा होतं. तर हे खरंच किती योग्य आहे की ते प्रॉपर आहार ज्याला म्हणतो आपण ते न घेता ते दुसऱ्या कुठल्या तरी जंक फूडवरती, बिस्किटं, ज्यूस याच्यावरती त्यांचं पोट भरतं आहे. नाही, ॲक्च्युली हे एकदमच चुकीचं आहे. मुलांच्या आपल्या आहारापेक्षा त्यांच्या आहारावरती जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, कारण त्यांची बॉडी ही डेव्हलपिंग बॉडी आहे. राईट. म्हणजे त्यांना त्यांच्या शरीराच्या नीड्स जास्त आहेत. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जे काही नीड्स आहे, फायबर, ह्या गोष्टी जास्त आहे. आजकाल ना जे फास्ट फूड जे आपण म्हणतो, जे अवेलेबल झालेलं आहे, बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ टाईम म्हणा किंवा इतर काही असेल, तर आजकाल पेरेंट्स थोडं अवेलेबल करून देतात त्या गोष्टी, पण ते चुकीचं आहे. ते जसं आपण मोबाईल अवॉइड नाही करू शकत ना, तसं हे पण आपण अवॉइड नाही करू शकत. आपण त्यांना एकदमच नाही दिलं ना, तर ते कदाचित नंतर तुम्हाला न सांगता ट्राय करून बघतील, कारण क्युरिओसिटी एवढी असते ना लहान मुलांमध्ये सगळ्या गोष्टीची. तुम्ही म्हणणार की नाही बर्गर खाऊ नको, तर तसं चालणार नाही. मग त्याला क्युरिओसिटी येईल की काय नक्की काय आहे, मग तो न सांगता कधीतरी ट्राय करेल. पण जसं आपण मोबाईलला बाउंड्रीज हे केल्या, तसंच आपण आहारालाही करू शकतो की वन्स इन अ वाईल
महिन्यातून एकदा आपण ॲज अ ट्रीट म्हणून किंवा ॲज अ जस्ट म्हणून आपण त्यांना ते करू शकतो. पण रोजच्या आहारामध्ये हे नाही पाहिजे. बिस्किट्स तर नाहीच नाही. मी तर 0 देते बिस्किट्सला. सगळ्यात कसं होतं की दूध बिस्किट दिलं की इतकी शुगर जाते की नंतर भूकच लागत नाही. मग नंतर कसं तुम्ही होतं ना, किती पण भाजी पोळी द्या तो खाणारच नाही. कन्व्हिनियन्स फूड होऊन गेलं ना की पटकन पटकन शॉर्ट हे निघालंय त्याच्यातलं. पण ते नाही, चुकीचं आहे. प्लस हे पॅकेज फूड्स आणि ज्युसेस आणि ते असतं ना, त्याच्यामध्ये पण खूप शुगर आणि प्रिझर्वेटिव्स आणि केमिकल्स असतात. तर त्याच्याने पण ना पोटाचे विकार खूप होतात. आजकाल जवळजवळ 8वा ते 9वा पेशंट कॉन्स्टिपेशनचा असतो. लहान बाळ. बापरे, इतकं वाढलंय हे सगळ्या आहारामुळे. आणि पोटाचे आजार पण खूप वाढले. पूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा एवढं नव्हतं, कारण तेव्हा एवढे फास्ट फूड अवेलेबलच किंवा नव्हते. मैदा जास्ती जातो हां. आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होत चालली. आणि ना काय आजकाल मुलांना ना नाही ऐकायची सवय नाही आहे. आपण त्यांना नाही ऐकवायचं सवयच लावली नाही आहे. आणि मी ह्याच्यामध्ये पण म्हणते की फॅमिली प्लेज अ बिग रोल. अगदी. म्हणजे फॅमिली, मी तर कधी कधी सांगते की तुम्ही मीटिंग घ्या. यू डिसाईड द थिंग्स व्हॉट वी, म्हणजे आपण काय ठरवलं पाहिजे आहे. समजा आई नाही म्हटली की नाही दूध बिस्किट नाही, भाजी पोळी दिली आहे तीच खा. तर मग आजी म्हणेल नाही रे जाऊ दे आजच्या दिवस खाऊ दे, मग उद्या बघू. किंवा आजी म्हणेल की तू भाजी पोळी दे, आई म्हणेल नाही घाई आहे चला पटकन आटपा दूध बिस्किट घ्या चला. असं नाही झालं पाहिजे. जो रूल एकाने अप्लाय केला आहे, कारण ना मग मुलं ना दे आर व्हेरी इंटेलिजंट. त्यांना माहितीये कशासाठी कोणाकडे एक्झॅक्टली. ते इतके हुशार असतात, ते बरोबर मॅन्युप्युलेट करतात तुम्हाला. पण तुम्हाला कळतच नाही की ते तुम्हाला कसे मॅन्युप्युलेट केले. म्हणजे ते आपल्यापेक्षा पुढचं, म्हणजे ही पिढी जितकी स्मार्ट आहे ना ती त्यांच्यापेक्षा स्मार्टली आपल्याला त्यांना हँडल करायला लागेल. करेक्ट. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांना हँडल करताना आपल्याला पेशन्स खूप ठेवायला लागेल आणि मग त्यांना त्या पद्धतीने हँडल करायला लागेल. तर त्याच्यामुळे जेवणाचे पण थोडे नियम घरात ठेवले ना. आणि साधारण काय असायला हवं त्यांच्या आहारात, म्हणजे आपलं- वाढत्या वयाची जी मुलं असतात. आपलं इंडियन आहार इतका बेस्ट आहे ना, म्हणजे मला तर इतकं प्राऊड फील होतं ना की आपल्या याच्यामध्ये भाजी पोळी बरोबर, म्हणजे भाजी आली फायबर्स आले, पोळी आली कार्बोहायड्रेट आलं, त्याच्यानंतर वरण आलं प्रोटीन, हां, त्याच्यानंतर आपल्याकडे कोशिंबीर आली, प्रीप्रोबायोटिक आलं, सगळं आलं त्याच्यात. आमच्या पुस्तकांमध्ये लिहिलंय 1 वर्षाच्या मुलाने आपल्या ताटामध्ये जेवढं असतं तेवढं पूर्ण आहार घेतलं पाहिजे. आपल्याकडे घेता का? 1 वर्षाचं मुलगं पूर्ण अन्न खातं का? नाही खात. म्हणजे बुक्समध्ये आमच्याकडे असं दिलं. पण मग त्याच्यासाठी पण ना लहानपणापासून ट्रेनिंग द्यायला लागेल. जेव्हा मुलगा बसायला लागतोच ना, आजकाल बघा अजून एक ट्रेंड मला दिसतो, मोबाईल ठेवून देतात. हो, मोबाईल समोर, हां, कारण खात नाही म्हणून. आणि खाली डबा किंवा त्यांचं बाऊल असतं, बाजूला असतं आई किंवा कोणी, आणि ते मोबाईल बघत असतात आणि मध्ये चालू असतं. कंटिन्यू फिडिंग करत राहतात. त्या स्क्रीनमध्ये ते इन्व्हॉल्ड असतात आणि खात असतात. त्यांना लक्षातच येत नाही की ते खात आहे, काय खातात, काय खात आहे. त्यांना ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, त्यांना त्या समोरच्यात इंटरेस्ट असतो. तर मग अन्नामध्ये त्यांना कधी इंटरेस्ट निर्माण होईल? त्यांना कसं कळेल की अन्न काय आहे? हे असं जायला पाहिजे हे शिकतच नाहीत ते. आणि कधी कधी आता हे पण दिसायला मिळतं की आई बाऊल घेऊन आली आहे, बच्चू पुढे पुढे पळत आहे, आई मागे मागे पळतीये कोंबायला. मग त्याच्यापेक्षा स्क्रीन घे बस आणि मी कोंबते एका ठिकाणी. त्याच्याने ना त्यांना त्यांची भूक काय आहे ना हे समजत नाही, किंवा काय जात आहे टेस्ट कशाची काय आहे हेही कदाचित त्यांच्या लक्षात येत नाही. ओव्हर इटिंग होऊन जातं कधी कधी ओव्हर इटिंग, त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीमला लोड येतो आणि मग ते पण पचनाचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे त्यांना हे असं इथून इथे जातं हे पण लक्षात येत नाही. बरोबर. त्यामुळे जेव्हा मुलं बसायला लागतात ना तेव्हाच एकदम बेस्ट उपाय आहे सतरंजी टाकायची आणि जो घरात किंवा टेबलवर असेल तर टेबलवर तिथे जो घरातला मोठा जेवायला बसेल त्याच्याबरोबर थोड्या वेळ बसून द्यायचं आणि त्याची प्लेट द्यायची त्याच्याजवळ आणि त्यांची प्लेट त्यांच्याजवळ. याचं थोडंसं फूड टाकायचं त्याच्या प्लेटमध्ये, ते थोडं खाली सांडता, थोडं ताटात टाकता, थोडं ताटातून परत असं घेता खेळता, मग ते कॉपी करता, रे तुम्ही खाताय का,
मग मी पण मग तो त्या ताटातलं बरोबर उचलून घेतो. कधी कधी त्याला वाटतं की माझ्या ताटात वेगळं आहे, त्याच्या ताटात वेगळं आहे, मग तो तुमचं ताट पण ओढायला बघतो. मग त्याच्याने इंटरेस्ट निर्माण होतो की हे अन्न काय आहे. आणि मग त्याच्या टेस्ट बर्ड पण डेव्हलप व्हायला लागतात की हे आंबट लागतंय, हे गोड लागतंय, हे तिखट लागतंय, असं मग त्या डेव्हलपमेंट होते. अशी लहानपणापासून हळूहळू सवय लावली ना की आपोआपच आहारामध्ये पण त्यांना गोडी निर्माण होते. आणि मग त्यांना त्यांच्या भुकाच्या वेळा आपण फिक्स करायच्या जेवणाच्या. म्हणजे प्रत्येक वेळेस कंटिन्यू दिलं तर मग तेही त्यांना समजत नाही. बरोबर. मग त्या वेळा आपण फिक्स केल्या की बरोबर त्या वेळेला भूक लागते. त्या वेळा फिक्स केल्या की त्या वेळेला भूक लागली की मग बरोबर देता येतं. जसं आहाराच्या बाबतीत पालक अजून नकळत कुठल्या चुका करून जातात मुलांच्या? आपण आहाराच्या बाबतीत म्हटलं तर बऱ्याचदा कसं होतं की मुलाने एखादी चांगली गोष्ट केली किंवा काही छान मार्क्स मिळाले किंवा एखादं काही स्पोर्ट्समध्ये कशात छान आलं तर आपण रिवॉर्ड म्हणून आपण त्याला म्हणतो की चल आज पिझ्झा खायला जाऊ, चल आज बर्गर खायला जाऊ. तर त्यांना असं वाटतं की जंक फूड इज अ रिवॉर्ड. ओके. ती त्यांची कन्सेप्शन तयार होऊन जातं की जंक फूड म्हणजे रिवॉर्ड आहे, म्हणजे काहीतरी हे केलं तर ते त्यांचं कन्सेप्शन आपण चुकीचं ठरवलं पाहिजे. जंक फूड किंवा आपण बर्गर पिझ्झा मी तुम्हाला म्हटलं आपण अवॉइड नाही करू शकत, पण मंथली आपण फॅमिली गॅदरिंग करतो किंवा असं फिरायला जातो तेव्हा एखाद्या वेळेस घेऊ शकतो. आणि रिवॉर्ड द्यायचं असेल तर तुम्ही शब्दांनी देऊ शकता किंवा तुला काय भाजी आवडते आज मी ती बनवते, तुला जे आवडतं ते बनवते, तसं रिवॉर्ड देऊ शकतो आपण त्यांना. किंवा त्यांना आपण जवळ घेऊ शकतो किंवा इतर बरेच गोष्टी, बरेच ऑप्शन्स आहेत. जंक फूड हा रिवॉर्ड नाही आहे ना की म्हणून मी तुला देते बो असं. तर ते रिवॉर्ड आपण टाळलं पाहिजे. प्लस ना आपल्याकडे बऱ्याचदा पेरेंट्स मध्ये ना काय होतं की आपण एक भाजी बनवलेली असते, सगळ्यांची मिळून ठरवलेली असते. समजा भेंडीची भाजी बनवलेली आहे तर मुलगा म्हणतो नाही मला भेंडी नाही पाहिजे, माय म्हणते मग बटाटा बनवून देऊ का, मग तिथे लगेच म्हणतो हां चालेल बटाट्याची. अशा ऑप्शन्स आपण द्यायला लागलो ना तर मग त्यांना कळतं की नाही मला ऑप्शन आहे. मग ते आज दुसरं मागणार, उद्या तिसरं मागणार, मग ऑप्शन्स जास्त क्रिएट होत जाणार. तर त्याला सांगायचं की ठीक आहे तुला थोडी कमी आवडते भेंडीची भाजी पण आज तू ट्राय करून बघ, आज मी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे, तू ट्राय करून बघ, नक्की आवडेल तुला. आणि हेच एक ऑप्शन आहे की तुला ते खावं लागेल, जेवढं आहे थोडंफार तुला हेच ऑप्शन आहे आणि हे खायला लागेल. ह्याच्यामध्ये पण फॅमिली प्लेज अ रोल. बरोबर. की एकाने दिलंय ऑप्शन आणि मग दुसऱ्याने दुसरं ऑप्शन दिलं की मग परत तोच प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यामुळे ऑप्शन्स न देता जी भाजी पोळी आहे ती तुला खायला, किंवा मोठे मुलं असेल तर विचारून बनवा की आज कसली भाजी खाणार, मेथी बनवू, पालक बनवू, गवार बनवू, वांग, विचारून बनवा. एकदा का त्याने तुम्हाला हो दिलेलं आहे की मग त्याच्यानंतर त्याच्याकडे ऑप्शन नाहीये की तो दुसरं सांगेल चॉईस नाही. असं. मग त्याला सांगायचं नाही तूच म्हटलं होता भेंडी बनवली आहे. तर आता आहारातल्या चुका तुम्ही सांगितल्या की काय काय होऊ शकतात कदाचित पेरेंट्सकडनं, पण त्याच्यावरूनच एक माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण म्हणजे मोठ्यांचा आपण ब्लड टेस्ट करतो, पण लहान मुलांच्या पण करायला पाहिजे का वेळीच? कारण आता हल्ली त्यांचं शुगरी फूड बऱ्यापैकी जातं त्यांच्यामध्ये, किंवा बरेचसे जसे खायचे पण त्यांचे कधीही असतात हे नको ते नको अशा प्रकारचं. त्याच्यामुळे कदाचित काही डेफिशियन्सीज राहत असेल, पण जस्ट बिकॉज आपण फ्रिक्वेंटली त्यांच्या ब्लड टेस्ट करत नाही तर कदाचित त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तर किती इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या करायला पाहिजे रादर? अच्छा, नाही इट इज इम्पॉर्टंट, पण कसं आहे आजकाल पेरेंट्स पण खूप सेन्सिटिव्ह झालेले आहे. आपले एक दोन मुलं आहेत, अगदी आपण खूप त्यांच्यासाठी एकदम सेन्सिटिव्ह आहे इमोशनली सगळ्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये. तर सगळेजण पीडियाट्रिशियनकडे प्रॉपर वॅक्सिनेशन करतात मला वाटतं. जरी पेरिफेरीला मी प्रॅक्टिस करते ना तरी पण गव्हर्मेंटमध्ये जरी त्यांनी वॅक्सिनेशन केलं असेल तरी ते फॉलोअपला वगैरे येतात. तर बऱ्याचदा फॉलोअपला आल्यावर जिथे पीडियाट्रिशियनला वाटेल ना की थोडंसं ॲनिमिक वाटतं आहे किंवा त्याची ग्रोथ प्रॉपर नाही झाली आहे असं वाटतं आहे किंवा जास्त फॅटी वाटतो आहे असं वाटतं आहे, तर पीडियाट्रिशियन सांगतात. मग तेव्हा आपण त्या करून घ्यायला पाहिजे. तेव्हा आपण मग कधी कधी पेरेंट्सला वाटतं की काही एवढं गरजेचं नाही आहे, कशाला टोचाटोच करायची. बरोबर. पण मग जर त्याला डाऊट येत असेल की बच्चू ॲनिमिक वाटतंय तर नक्कीच करून घ्यायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये हे जे आपण मगाशी फूड बोललो, दूध बिस्किट किंवा हे, याच्याने ना मी इतके ॲनिमियाज बघितले
पूर्वी लहान मुलांमध्ये इतका ॲनिमिया बघायला नाही मिळायचा, हिमोग्लोबिन खूप डाऊन झाले असं बघायला नाही मिळायचं. पण आजकाल हे फूडमुळे ते डेफिशियन्सीज खूप झालेल्या आहे. प्लस कॅल्शियम आणि D3 डेफिशियन्सी पण खूप आहे, खूप जास्त आहे. म्हणजे सनलाईटमध्ये आपण जात नाही, बाहेर खेळायला जात नाही किंवा इतर गोष्टींमध्ये आपण अवॉइड बऱ्याचपैकी होतं, कारण स्कूलच इतकं वेळ चालतं मुलांचं, परत ट्युशन्स आणि प्लस घरातलं इतर होमवर्क आणि हे ते, त्यामुळे ना प्ले हे कमी झालं. म्हणजे त्यांचा आउटडोर प्ले टाइम जो आहे तो अगदी कमी झाला. म्हणजे आपण लहान असताना कदाचित भरपूर वेळ खाली उलट ओरडायचे आपल्याला. पण आता आणि ह्या मुलांना वेळ असला तर दे वुड प्रिफर की मी टीव्ही बघतोय किंवा असं काहीतरी. त्याच्यामुळे सनलाईट एक्सपोजर किंवा हे सगळं कमी झालं, त्याहीमुळे कदाचित डेफिशियन्सीज खूप डेफिशियन्सीज झाल्या. D3 कॅल्शियम पण खूप कमी असतं मुलांना. आपण तेवढे सप्लिमेंट्स घेतले नाही, पण ह्या जनरेशनला द्यायला लागतात. बऱ्याचदा हिरवा भाजीपाला खात नाहीत मुलं, आणि बऱ्याच फॅमिलीजमध्ये तेवढं नॉनव्हेज पण आपण प्रेफर करत नाही, त्यामुळे B12चा सोर्स कमी होऊन जातो. हिरवा व्हेजिटेबल, ग्रीन व्हेजिटेबल्स हा बेस्ट सोर्स आहे ना, तर तो कमी होऊन जातो. मग अशा वेळेस आपल्याला सप्लिमेंट्स द्यायला लागतात. पण अशा वेळेस प्रत्येक वेळेसच ब्लड टेस्ट करायला पाहिजे असं नाही, त्या पद्धतीने डॉक्टर बघतो की त्याची कुठली सिव्हियारिटी आहे किंवा कुठली टेस्ट आहे. गरज वाटली तर नक्कीच करून घ्यायला पाहिजे. पण जे वॅक्सिनेशन्स वगैरे असतात ते एका सर्टन एज पर्यंत असतात, एक 5-6 वर्षापर्यंत. पण त्याच्या पुढची जी मुलं आहे 7 वर्ष 8 वर्ष अशी टीनेजर्स जी आहे, करायला पाहिजे. हो, टीनेजला तर इट इज नेसेसरी, कारण त्यांचं ना हॉर्मोनल चेंज होणार आता, तर त्याच्यासाठी त्यांच्या डेफिशियन्सीज नाही राहिल्या पाहिजे बॉडीमध्ये. जर बॉडीमध्ये डेफिशियन्सीज राहिल्या तर ते हॉर्मोनल सगळ्या चेंजेस व्हायला आणि डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येतो. मग तेव्हा तर तुम्ही नक्कीच टीनेज जेव्हा व्हायला लागतात, मुली थोड्या लवकर आजकाल मोठ्या होत आहे, साधारण 11-12लाच त्यांचं सगळं डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे, तर मुलींना तेव्हा आणि मुलांना ॲटलिस्ट 14-15ला तेव्हा तुम्ही एकदा कन्सल्ट करू शकता. टीनेज आणि ॲडोलेसंट पण अजून पण पिडियाट्रिशियनकडेच आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही पिडियाट्रिशियनलाच गाठू शकता आणि त्यांच्याकडनं त्या टेस्ट लिहून घेऊ शकता. आणि कुठल्या साधारणपणे हिमोग्राम बेस्ट आहे. हिमोग्राममध्ये तुम्हाला तुमचं हिमोग्लोबिन कसं आहे, प्लस ते कुठल्या प्रकारचं ॲनिमिया किंवा काय आहे, प्लस काही डेफिशियन्सी आहे का ते कळतं. कधी कधी तुम्ही कॅल्शियम लेवल किंवा D3 लेवल करू शकता, आणि खूप विकनेस वगैरे तसं वाटत असेल तर मग इतर टेस्ट वगैरे करू शकता. पण हिमोग्राम आणि कॅल्शियम हे बेसिक टेस्ट आहेत. आपण आत्ताच बोललो सनलाईट एक्सपोजर आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहे, आउटडोअर गेम्स कमी झालेले. माझ्याकडे एक पेशंट होता, साधारण एक 3.5-4 वर्षाचा असेल. माझा भाग हा महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. रावेरला मी प्रॅक्टिस करते आणि लगेच मध्य प्रदेश सुरू होतो, MP सुरू होतं. तिथे बऱ्हाणपूर डिस्ट्रिक्ट प्लेस आहे, तिथून आलेला तो, MP मधून माझ्याकडे आलेला. त्याला चालता येत नव्हतं, म्हणजे तो 3.5 वर्षाचा झाला तरी उठून उभा राहत नव्हता. तर त्यांनी सगळ्या टेस्ट केलेल्या, म्हणजे त्यांचं न्यूरोलॉजिकल टेस्ट, ब्रेन डेव्हलपमेंटच्या टेस्ट, की याला चालता येत नाही आहे, ऑर्थोपेडिककडे जाऊन हे ते सगळं केलेलं त्यांनी. आणि देवर म्हणजे असे होप्स त्यांनी सोडून दिलेले की याला काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे म्हणून याला चालता येत नाही आहे. ते माझे खूप चांगल्या ओळखीचे सर म्हणून होते, तर त्यांना कळलं की मी लॉ केलं आहे, तर ते माझ्या लॉला ते टीचर होते तिथे त्या कॉलेजमध्ये. तर त्यांना कळलं मी पिडियाट्रिशियन आहे म्हणून ते तिथून माझ्याकडे आले. ते सगळे फाईल्स, एवढी झाड फाईल घेऊन सगळे इन्व्हेस्टिगेशन्स आणि ते घेऊन मग मी सगळं इन्व्हेस्टिगेट केलं, पूर्ण अभ्यास केला. ते एवढा फेथ ठेवून इतक्या लांब आले. मग मी पूर्ण एवढी फाईल वाचली. मला 20-25 मिनटं ते सगळे रिपोर्ट्स आणि सगळे बघायलाच लागले. तर मग मी म्हटलं की आपण बेसिकपासून सुरुवात करू, ॲटलिस्ट त्याला जे नॉर्मल सप्लिमेंट्स असतात ते तर सुरू करू. तर ह्याच्यामध्ये तर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे,
तुम्हाला ना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम दिसतोय, ना ऑर्थोपेडिक दिसतोय, ना बोनचं काही आहे, ना कशाचं काही आहे. आपण बेसिक गोष्टी सुरू करू. तर मी बेसिक आपलं कॅल्शियम, D3, मल्टीविटामिन आणि प्रॉपर त्याच्या डाएटची, त्याच्या आईला डाएटचं हे सगळं लिहून दिलं. त्याची आई पण एकदम व्यवस्थित एज्युकेटेड टीचर होती, तिला पण प्रॉपर मी लिहून दिलं की हे सगळं असं फॉलो कर. साधारण एक 3-4 महिने तिने व्यवस्थित प्रॉपर फॉलो केलं. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसायला लागली, तो धरून उभा राहायला लागला आणि नंतर साधारण 1 वर्षभरात तो चालायला लागला, पळतो तो आता. सो काय डेफिशियन्सी ऑफ त्याच्याकडे D3 कॅल्शियम डेफिशियंट होता इतका की त्याला त्याच्यामध्ये एनर्जीच नव्हती की तो उठून उभा राहील. पण मग ह्या बेसिक टेस्ट झालेल्या नव्हत्या. बाकी चालता येत नाही म्हटल्यावर की लगेच वरच्या लेवलचा विचार सुरू होऊन जातो. बेसिक्स न करता त्यांनी एक्झॅक्टली पुढचे सगळे ऍडव्हान्स टेस्ट केले असतील. म्हणजे कुठला पण डॉक्टर म्हणला अरे चालता येत नाही, 4 वर्षाचा झाला, चालता येत नाही, मग ते विचारच त्या लेवलला चालले जातात. मग आपण बेसिक गोष्टी आधी बघायला पाहिजे ना, की हे सगळे सप्लिमेंट्स आपण देऊन बघायला पाहिजे, करून बघायला पाहिजे. ॲक्च्युली फूडमधनंच जायला पाहिजे, पण समहाव नसतील केले, समहाव काही झालं असेल, मग ते बेसिक गोष्टी सगळ्या केल्यावरच तो लगेच डेव्हलपमेंट दिसायला लागली. पण मग मुलांना सप्लिमेंट्स द्यायला हवेत का, जर गरज असेल? नॉट रेग्युलरली. अच्छा. फूडमधनं जर प्रॉपर जात असेल ना तर सप्लिमेंट्सची फारशी गरज नाही. ते सिंथेटिक असतात काही म्हटले तरी, तर त्याचं ॲब्झॉर्प्शनला वेगळा वेळ लागतो. पण अशी केस आहे की ज्याला रिअली नीडेड आहेत, अशा वेळेस तुम्हाला द्यायला पाहिजे. जेवढं तुम्हाला नॅचरल सप्लिमेंट्स देता येईल जेवणातून तेवढं चांगलं आहे, तेवढं चांगलं तुम्हाला हे होईल. पण कधी कधी जसे आता मी पेरिफेरीला राहते, माझ्याकडे आदिवासी भाग आहे, तर आदिवासी भागामध्ये प्रोटीन, एनर्जी, मालन्यूट्रिशन खूप बघायला मिळतं. त्यांच्याकडे खायच्या पायच्याच प्रॉब्लेम्स असतात. मग अशा वेळेस सप्लिमेंट्स प्रोटीनचे द्यावे लागतात, कारण त्यांचं वेटच त्यांच्या एजला कमी असतं, सगळ्याच डेफिशियन्सीज असतात, मग त्यांना द्यावं लागतं. पण आपण जेव्हा जे आपल्या घरात सगळ्या नॉर्मल गोष्टी सगळ्या अवेलेबल आहे, सगळं आहे, मग आपण त्याच्यातनंच प्रयत्न करायचा द्यायचा. गरज असेल तरच, व्हेनेवर नीडेड. बरोबर. या ज्या डेफिशियन्सीज असतात त्याच्यामुळे मुलांच्या ओव्हरऑल बिहेवियरल इश्यूज पण निर्माण होऊ शकतात का? म्हणजे बरेचदा पेरेंट्स असा लेबल लावून मोकळे होतात की कदाचित खूप हट्टी आहे किंवा ऐकतच नाही, टँट्रम्स थ्रो करतात. अच्छा, नाही, डेफिशियन्सी ॲज सच फिजिकल डेफिशियन्सी नाही, टेम्पर टँट्रम्स किंवा हट्टीपणा तसा नसतो. इट्स अन इमोशनल नीड. इमोशनल डेफिशियन्सी म्हणता येईल आपल्याला, की हे जसं हे जनरेशन स्मार्ट आहे आणि एकदम हुशार आहे, तशीच त्यांची इमोशनल नीड वाढलेली आहे, आपल्यापेक्षा जास्त वाढलेली आहे. कारण आजकाल ना न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहे. न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे ना त्यांना आउटबस्ट करायला किंवा आउटलेट नाही आहे मुलांना. पूर्वी आपण भाऊ बहीण सगळे एकत्र यायचो, आपणच एकमेकांमध्ये भांडून किंवा हे करून एकत्र टाईम हे करायचो, किंवा आपल्या शाळेच्या गोष्टी किंवा काही असेल तर आपण त्यांना सांगायचो आणि आपण आपल्यातच सॉल्व्ह होऊन जायचो. आपल्याला असं कधी आउटलेट पाहिजे किंवा काय पाहिजे हे कधी लक्षात पण आलं नाही, म्हणजे कधी आपण विचार पण केला नाही ह्या गोष्टीचा. पण न्यूक्लिअर फॅमिली एकच बच्चू असतं, मग त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही. त्यांना भीती वाटते की मी आईला सांगितलं तर ती ओरडेल मला, मी स्कूलमध्ये आज असं केलं, किंवा बाबाला सांगितलं तर बाबा बोलेल मला. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर जेव्हा ना ह्या इमोशनल नीड्स त्यांच्या कम्प्लीट होत नाही ना, मग त्यांना कळत नाही की कसं एक्सप्रेस करायचं किंवा कशा गोष्टी हे करायच्या. आणि ह्या मुलांना आत्तापासूनच, एवढ्या लहान वयापासूनच एक्सपोजर जास्त असल्यामुळे स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट, इगो, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. सॉरी म्हणत आणि त्यांना आवडत नाही की तुम्ही त्यांना कोणासमोर ओरडता, 2 लोकांसमोर हा तुम्ही हे नको करू, ते ठेव खाली, असं म्हटलेलं आवडत नाही त्यांना. त्यांना लगेच ते फील होतं की यांच्यासमोर मला बोलते असं म्हणून. तर ते हे सगळ्या गोष्टींचं जसं ते चेंज झाले ना, तसं आपल्याला पण चेंज व्हायला लागेल. जर आपले न्यूक्लिअर फॅमिलीज झाले ना, तर आपल्याला त्यांना हँडल करायला आपल्याला स्वतःला आधी गुड लिस्नर व्हायला लागेल. ते काय म्हणताय, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं काय ॲक्च्युली त्यांना काय वाटतं आहे, हे लहानपणापासूनच आपण त्यांच्याशी बोलून जसं मी म्हटलं की जेवणानंतर अर्धा 1 तास आपण फॅमिली टाईम घालवायला पाहिजे. तिथे तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून प्रॉपरली इमोशनल टच देऊन प्रॉपरली हे करू शकता. मग तिथे तो सुरुवात करतो.
आधीपासूनच. आज शाळेत असं झालं. आणि ना आपल्याकडे कसं असतं की आपण पण खूप काम करतो सगळेच जण, म्हणजे आपण वर्किंग वुमन असतो, सगळ्या गोष्टी असतो, तर आपला पण पेशन्स लेवल थोडासा कमी झालेला असतो संध्याकाळपर्यंत. पण जेव्हा आपण घरात जातो ना, तेव्हा आपलं जे बाहेरचा जो स्ट्रेस आणि जो आहे ना, तो दाराच्या बाहेर ठेवून आत घुसायला पाहिजे. एव्हरीबडी, घरात जेवढे सगळे, आणि तिथे आपण आपला पेशन्स घेऊन मध्ये जायला पाहिजे, कारण मुलांना आपल्याशिवाय कोणी नाही. आणि जेव्हा आपण गुड लिस्नर होणार, आपण पेशन्स ठेवणार, आपण पटकन, आजकाल आया वडील किंवा जे पण कोणी पटकन रिॲक्शन देतात. तिकडनं एक गोष्ट आली, अरे तू असं केलं, कसं काय तू असं केलं, तू असं नाही करू शकत, तू ही चूक केली. जरी मुलाने चूक केली आणि तो जर तुमच्याकडे ओपन अप होतोय तर खूप चांगली गोष्ट आहे. येस. पण ॲटलिस्ट ते ऐकून घ्या आणि आधी आपण ॲब्झॉर्ब करा. त्यांनी चूक केली आहे हे आपल्याला आधी ॲब्झॉर्ब करायला लागेल. आपण पटकन रिॲक्शन देणार आणि आपण पटकन चिडणार आणि त्या रिॲक्शनचा मग उलटा परिणाम होतो. पुढच्या वेळेस तो सांगणार नाही, गोष्ट तुम्हाला येणारच नाही तुमच्यापर्यंत. तो चुका करणार, तो बाहेरच्या बाहेर निस्तरणार आणि तुम्हाला सांगणार नाही. तर तुम्ही ॲब्झॉर्ब करायचं आधी ते, आणि आधी स्वतःला प्रोसेस करायचं की त्याने हे चूक केली आहे तर मी त्याच्यापर्यंत कशा पद्धतीने अप्रोच करू शकते, सो दॅट ही विल नॉट गेट डिस्टर्ब, आणि त्याला त्याची चूक समजेल पण आणि आपण मॅनेज पण करू शकू. मग ते ॲब्झॉर्ब करून नंतर थोडा वेळ गेल्यानंतर तुम्ही त्याच्याशी ती गोष्ट डिस्कस करू शकता की तू जे हे केलं आज हे बरोबर नाही. ॲक्च्युली मला असं वाटतं, हे माझं मत आहे, की तू असं न करता जर असं केलं असतं ना, त्याने तुला असं म्हटलं ना, त्याने तुला बॅड बॉय म्हटलं, तर त्याच्याने तू काही बॅड बॉय होत नाही. लेट हिम, बोलू दे. आपण इग्नोर करायला शिकलं पाहिजे त्या गोष्टीला. त्याला तू कशाला रिॲक्ट झाला, तर गरज नव्हती तुला रिॲक्ट व्हायची. नेक्स्ट टाईम नको कोणाला रिॲक्ट हो, असं सिम्प्लिफाईड करून थोड्या वेळाने जर त्याला सांगितलं ना, तर त्याला पण ॲब्झॉर्ब व्हायला हे होतं. याच्यामध्ये असं म्हणतात की कनेक्ट फर्स्ट अँड देन करेक्ट. आपण पहिले करेक्ट करायला जातो, लगेच बॉम्बार्डिंग. त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, फर्स्ट कनेक्ट अँड देन करेक्ट. तर तुम्ही आत्ता जी ही त्या लहान मुलाची जी केस सांगितली, तर ते, आणि ते फार दुरून आले होते तुमच्याकडे, कारण त्यांचा फेथ होता डॉक्टरवरती. पण हल्ली आपण बघतो की डॉक्टरवरचा विश्वास आहे तो थोडा कमी झाला आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी एकदा ह्या डॉक्टरला पण विचारते, एकदा त्या डॉक्टरला पण विचारते, मल्टिपल ओपिनियन्स घेते आणि मग मी डिसाईड करीन जे काय असेल ते. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल ॲज अ डॉक्टर? ॲक्च्युली कसं आहे की बरोबर आहे, पेरेंट्स पॅनिक असतात, कारण तेच कन्फ्यूज असतात. आणि आजकाल ना इतर सोर्सेस ओपन अप झालेले आहे नॉलेज, की सिम्पटम्स टाकले की तुम्हाला डायग्नोसिस येते. हो, ती एक चांगली का वाईट गोष्ट माहिती नाही, ते मलाही नाही माहिती चांगलं आहे की वाईट आहे, पण गुगलवर टाकतात, ChatGPTवर टाकतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की कन्फ्यूज स्टेटमध्ये चालले जातात. मग कन्फ्यूज स्टेटमधले पेरेंट्स असले की मग त्यांना असं वाटतं की हा डॉक्टर बरोबर सांगतोय की नाही. पण मला असं वाटतं सेकंड ओपिनियनपर्यंत बरोबर आहे की तुम्हाला एका डॉक्टरने सांगितलं, आणि ना काय माहिती, आपली बॉडी लँग्वेज आणि बॉडीचं आपलं असं आहे ना, माइंडचं आपल्याला बरोबर केमिस्ट्री कळते की ह्या डॉक्टर बरोबर माझं सूत चांगलं जुळत आहे. वाटतं आपल्याला, आपण जेव्हा जातो आपल्याला लगेच जाणवतं की नाही माझ्या बच्चू बरोबर. कारण आपण आपलं बाळ दुसऱ्याच्या हातात जेव्हा देतो ना, तेव्हा आपल्याला इथे फेथ असल्याशिवाय आपल्याला होतच नाही ते देणं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आपल्या हृदयाचा तुकडा असतो तो, तेव्हा जो आपण त्याला ट्रीट करायला आपण जेव्हा त्याच्या हातात देतो, तेव्हा तो फेथ फार इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला वाटत असेल की इथे फेथ आहे आणि इथे आहे, तर तुम्ही नक्की त्यांच्यावरती हे करा. पण ना कधी पण कुठल्या पण डॉक्टरला पेशंट कळायला किंवा त्याची केस कळायला किंवा डिसीज कळायला थोडा वेळ लागतो. कधी कधी एका व्हिजिटमध्येच सगळं कळून जातं, कधी कधी सेकंड व्हिजिट लागते. बट आपण काय करतो की एका व्हिजिटमध्ये एका डॉक्टरकडे एका दिवसात नाही फरक पडला, लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा डॉक्टर, लगेच तिसऱ्या दिवशी तिसरा डॉक्टर, असं होत होतं. तर मग काय होतं की फर्स्ट डॉक्टर एका स्टेपपासून सुरुवात करणार, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे दुसऱ्या दिवशी जाणार, तो परत फर्स्ट स्टेपपासून सुरुवात करणार, आणि मग तिसरा डॉक्टर परत. मग त्याच्यामुळे कुठल्याच डॉक्टर पण होत जातो, डिले होत जातं, आणि कुठल्याच डॉक्टरला तुमची केस समजत नाही, मग लक्षात येत नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपण ट्रायल एरर करून तुम्हाला एखाद्या डॉक्टरवर फेथ आला ना, तर त्याच्यावर फेथ ठेवून ट्रीटमेंट करा. आणि जर तुम्हाला वाटलं ना, तर मन मोकळं बोलायचं. अगदी नाही मला असं वाटतंय की हे गरजेचं आहे का,
मग ते तुम्हाला त्यांचे रिझन सांगतात की का गरजेचं आहे, आणि मग तुम्हाला काय वाटतं की काय झालेलं असेल, मग किती दिवस लागतील नीट व्हायला, मग मी अजून काही करायला पाहिजे का, असं वाटतं का तुम्हाला, असं मन मोकळेपणाने बोललं ना की आपोआप तुमचं कन्फ्युजन दूर होतं. आणि त्यांना सांगायचं की आम्ही असं असं वाचलं, त्याच्यामुळे असं असं आम्ही कन्फ्यूज स्टेटमध्ये गेलेलो आहे, त्यामुळे आम्हाला भीती वाटते आहे. मग अशा वेळेस आपण एखाद सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही. पण तुम्ही शॉपिंग केल्यासारखं डॉक्टरांकडे फिरणार ना, मग कोणाच डॉक्टरला तुमचं पेशंट किंवा केस किंवा डिसीज कळायला प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे फेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजकाल तो बिकॉज ऑफ सगळीकडे गोष्टी इतक्या झालेल्या आहेत ना, आणि लॉज पण खूप वेगळे झालेले आहेत, त्याच्यामुळे डॉक्टर पण थोडंसं काळजी घेऊनच सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे फेथ ठेवायला काहीच हरकत नाही, फेथ ठेवूनच होतं. जसं तुम्ही म्हणालात की फेथ आणि ओपन कम्युनिकेशन ऑल्सो विथ डॉक्टर अगदी महत्वाचं आहे. तुमच्या इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये अजून कुठल्या अशा इंटरेस्टिंग और मिरॅक्युलस केसेस आहेत तुमच्याजवळ शेअर करायला? हो, खूपच. म्हणजे मी पेरिफेरीला प्रॅक्टिस करते, म्हणजे तालुका प्लेस आहे छोटं, तिथे खूप सारे गोष्टी अवेलेबल नाही आहे. म्हणजे मोठ्या सिटीजमध्ये ICUs किंवा ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. माझ्या देराणीला, चुलतच आहे ते, देराणीला हायपरटेन्शन असायचं प्रेग्नन्सीमध्ये. ते एक मुलगी पहिली व्यवस्थित नॉर्मल झाली, पण त्याच्यानंतर सेकंड थर्ड प्रेग्नन्सीपासून त्यांना हायपरटेन्शन झालं. तर सेकंड प्रेग्नन्सीला हायपरटेन्शन झालं तर ते अबॉर्ट होऊन गेलं बेबी. मग थर्ड प्रेग्नन्सीला परत हायपरटेन्शन झालं त्यांना. मग ते बेबी थोडंसं क्रिटिकल होतं, म्हणून मग आम्हाला जळगावच्या ICUला शिफ्ट करायला लागलं. व्हेंटिलेटर लागलं त्याला, रेस्पिरेशनला, श्वासाला खूपच त्रास होत होता, म्हणून व्हेंटिलेटरसाठी तिकडे शिफ्ट केलं आम्ही त्यांना. जळगावचं आमचंच दुसरं ICU आहे, तिथे शिफ्ट केलं. मग तिथे त्याला कन्व्हल्जन वगैरे यायला लागले. 8 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. मग सगळ्याच पिडियाट्रिशियनने वगैरे सांगितलं की आता खूप कंटिन्यू करून काही फायदा नाही आहे, ब्रेन ऑलरेडी बऱ्यापैकी कधी कधी डॅमेज होतो व्हेंटिलेटरमध्ये, ऑक्सिजन सप्लाय तेवढा नाही गेल्यामुळे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही व्हेंटीवरून काढून घ्या, उगाच बाळाला जास्त यातना देण्यात काही अर्थ नाही आहे असं वाटलं. तर मग त्यांनी मला फोन केला की असं असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं आहे. तर मग मी म्हटलं मी येते. मग मी रावेरवरून तिथे जळगावला गेले. मग मी पण बाळ बघितलं. मग मी म्हटलं की बरोबर आहे दादा, आपण काढून घेऊया, कारण ऑलरेडी इतकं सगळं देऊन झालं आहे, 8 दिवसापासून इतकं करतं आहे, इम्प्रूव्हमेंट काहीच नाही, आपण डिटोरिएटच होतो आहे, तर कसं काय करणार. तर मग म्हणाले की ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणाले की वहिनी मी घरी नाही घेऊन जाऊ शकत, मी तिच्या हातात असं कसं देऊ, तर आपण असं करूया की रावेरला आणतो मी. ते जळगावलाच राहतात. मी रावेरला आणतो, तुमच्या इथे राहू दे, ते गेल्यानंतर मी घेऊन जाईल. मग मला इतकं वाईट वाटलं. मी म्हटलं नाही, आणा तुम्ही, काही बिघडत नाही. म्हणे तिचं आधी ऑलरेडी असं झालेलं आहे, तर ती अजून त्या सिच्युएशनमध्ये नाही आहे. सो आय कुड अंडरस्टँड द थिंग्स की त्या कुठल्याही आईला असं होत नाही. तर म्हटलं ठीक आहे, घेऊन या आपण, मी करते जोपर्यंत आहे तोपर्यंत. मग ते ऑक्सिजनची ॲम्ब्युलन्स करून रावेरला असं रिटर्न घेऊन आले. आणि मग मी माझ्या NICU मध्ये ठेवलं आणि फुल ऑक्सिजन वगैरे मध्ये ठेवलं. 1-2दा त्याने डिप मारलं. मग मला वाटलं की झालं आता, रेस्पिरेशन गेलं, आता वेंटी तर नाही आहे माझ्याकडे, रेस्पिरेशन गेलं. मी पटकन बोलवलं की दादा तुम्ही या, त्याचं रेस्पिरेशन खराब होत चाललं, आपल्याला काहीतरी करायला लागेल. तर ते आले, म्हणे ठीक आहे मी तयारी करतो. त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने जाऊन बघितलं, ते परत रेस्पिरेशन चालू होऊन गेलं. मग मी म्हटलं नाही दादा, सुरू झालंय, थांबा जरा. मग असं 2दा डिप मारलं त्याने. त्याच्यानंतर त्याचं रेस्पिरेशन आपोआप त्याचं छान झालं. म्हणजे सायन्सच्या पलीकडे पण काही गोष्टी असतात. अशा इतक्या केसेस बघितल्या आहेत मी. म्हणजे जे बच्चू आपण व्हेंटीवरनं आता जाऊ दे बुवा जायचं म्हणून घेऊन आलो, ते त्याच्यानंतर व्यवस्थित रेस्पिरेशन पण चांगलं झालं. ते बच्चू पूर्ण इम्प्रूव्ह झालं, चांगलं बोलतंय आता, जवळजवळ 3.5-4 वर्षाचा आहे, टणा उड्या मारतो. तर मला व्हिडिओ टाकतात ते, असं सोफ्यावरून वर चढतो खाली उतरतो, वर चढतो खाली उतरतो. कधी लग्नामध्ये पण भेटतो ना, इतका ऍक्टिव्ह आहे. आता हे माझ्या पण पिडियाट्रिकच्या सायन्समध्ये बसत नाहीये की तो इतके दिवस व्हेंटीवर होता, इतकं ऑक्सिजन त्याला कमी, त्याचं ब्रेन काहीतरी डॅमेज झालं असेल, कुठं तर काहीतरी झालं असेल. पण हे मिरॅकलच आहे की तो कसा काय हे झाला आणि हे झालं. म्हणून मला असं वाटतं की काहीतरी शक्ती आहे
सायन्सच्या तिथे आणि ती हे सगळं कंट्रोल करते आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आपण त्या शक्तीवर फेथ ठेवायला पाहिजे. जसं डॉक्टरवर आपण म्हणतो ती शक्ती पण आहे की ते सगळे ह्या गोष्टी काहीतरी करत असते. सो आत्तापर्यंत आपण चर्चा केली की बऱ्याच वेळा काही गोष्टी नॉर्मल दिसतात आपल्याला मुलांमध्ये, बट नॉट नेसेसरीली ते सगळं नॉर्मल आहे. जसं की खाणं पिणं, म्हणजे हेल्दी न खाता जरी ते दूध आणि बिस्किट खात असले तरी ते खातायत काही म्हणून आपण नॉर्मल कन्सिडर करतो, विच इज नॉट ॲक्च्युली. तर एक पेडियाट्रिशियन म्हणून तुम्ही नॉर्मल काय म्हणू, बेबी म्हणूयात किंवा नॉर्मल मुलं आणि एक हेल्दी मूल ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आपण त्याला कॅटॅगरीजमध्ये आपण डिवाईड करू शकतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की इमोशनल आणि सायकोलॉजिकल कॅटॅगरी एक असते आणि एक फिजिकल कॅटॅगरी असते. फिजिकल कॅटॅगरीला ग्राफ आहे, आमच्या पिडियाट्रिक याच्यामध्ये ग्राफ आहे. तर त्याच्यामध्ये पर्सेंटाईल आहे. म्हणजे नॉर्मल जरी असेल तरी थोडंसं वजन बाळाचं कमी असेल, बट त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज नॉर्मल आहेत. त्याची ॲक्टिव्हिटी, त्याची ग्रोथ, त्याचं खेळणं, माइलस्टोन्स म्हणतो आपण की त्या वयाला त्या गोष्टी त्याने करायला पाहिजे, त्या सगळ्या प्रॉपर करतोय. पण वजन स्लाइटली 5% कमी आहे तरी पण आपण त्याला नॉर्मल म्हणणार. पण समजा त्याचं वेट बरोबर आहे बट त्याचे माइलस्टोन्स त्या पद्धतीने डेव्हलप नाही आहे, म्हणजे ज्या वयाला ज्या गोष्टी करायला पाहिजे आणि तो जो ते करत नाही आहे, जरी वेट नॉर्मल आहे किंवा नॉर्मलपेक्षा जास्त आहे पण त्या वयाला तो त्या गोष्टी करत नाही आहे, तर इट इज नॉट गुड. मग तुम्ही तेव्हा इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे की का त्याचे माइलस्टोन्स डिले का होत आहे. मग अशा वेळेस तुमची ते आपण मगाशी म्हणलो ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या, मग ह्या गोष्टी सगळ्या हे होता. जसा तो मुलगा 4 वर्षाचा होता पण तरी चालत नव्हता, दिस इज डिलेड माइलस्टोन. मग हे सगळे जर माइलस्टोन्स तुमचे त्या वयाला होत नसतील तर ते ॲबनॉर्मल आहे. मग तिथे तुम्ही वेट कॅटेगरी नाही ठेवू शकत. बरोबर. मग त्यामुळे सगळ्या गोष्टींचं हे तुम्ही कॅल्क्युलेशन असतं. मग ते आम्हाला शिकवतानाच तसं शिकवलेलं गेलेलं असतं की तुम्ही ते पण बघायचं, नुसतंच वेट नाही तर तुम्ही त्या बाकीचं त्याचं हेल्थ माइलस्टोन्स कसे डेव्हलप झाले आहे, त्याचं बाकी म्हणजे हिमोग्लोबिन किंवा कॅल्शियम इतर सगळं नीट आहे की नाही. प्लस सायकोलॉजिकल हे आत्ता आलं आहे. पूर्वी आपण एवढं ह्या गोष्टीला कधी महत्त्व दिलं नाही. बरोबर. कधीच महत्त्व दिलं नाही ह्या गोष्टीला. आपण ॲडल्टमध्ये तरी कुठे महत्त्व देतो. बरोबर. आपण वुमन्स हेल्थमध्ये पण सायकोलॉजीला किती महत्त्व देतो. तर हे आता ह्या गोष्टी खूप गरजेचं आहे बिकॉज ऑफ एक्सपोजर, आपण मगाशी बोललो तसं. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बिहेवियरल पॅटर्नमध्ये प्रॉब्लेम्स जाणवत असतील, एकटा राहतोय, रूममध्ये जास्त राहतोय, बंद राहतोय, किंवा मग स्कूलमधनं कधी कंप्लेंट येतात की तो बोलत नाही आहे, फ्रेंड्सबरोबर खेळत नाही आहे, एकटाच राहतो, आमच्याशी पण बोलत नाही आहे, किंवा अशा कंप्लेंट्स आल्या, तर ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत सायकोलॉजिकली. मग ह्या गोष्टींसाठी वेगळे सायकोलॉजिस्ट असतात. बरोबर. मग त्यांच्यानुसार त्यांच्या कॅटेगरीज किंवा त्यांचे स्पेक्ट्रम्स ठरलेले असतात. मग त्याच्यामध्ये डिव्हायडेशन होतं. कधी काही जसं टँट्रम बोललो आपण की खूपच जास्त टँट्रम्स होतात की आपल्याला कंट्रोलच करता येत नाही. मग अशा वेळेस पण आपण त्यांची हेल्प घेऊ शकतो. परत काहींना डिफिकल्टीज येतात बाकीच्या गोष्टीच्या, म्हणजे रीडिंग किंवा वाचायला किंवा अशा. मग ह्या गोष्टीला पण वेगळे गोष्टी असतात, म्हणजे चेक करण्यासाठी टेस्ट असतात. आपण त्या पण सगळ्या करू शकतो आणि अवेलेबिलिटी आहे सगळीकडे. प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग त्या गोष्टी आपण बघू शकतो की हे ॲबनॉर्मल आहे का नॉर्मल आहे. आणि एक जनरल पेडियाट्रिशियनच तुम्ही तुमच्या कंप्लेंट सांगितलं तर सांगू शकतो, सजेस्ट करू शकतो की नेमकं की तुझ्या बाळाचं वजन जरी कमी असलं पण त्याचं सगळं नॉर्मल आहे ॲक्टिव्हिटी, याचा अर्थ तो नॉर्मल आहे. त्यामुळे आपण ती कॅटेगरी नाही ठरवू शकत. बरोबर. आणि मग इन जनरल सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करून फिजिकल प्लस सायकोलॉजिकल असं करून आपण नॉर्मलकडे जाऊ शकतो. आणि जर काही असेल प्रॉब्लेम तर टेस्ट करून जर काही ॲबनॉर्मॅलिटी आली तर ती पण आपण ट्रीट करू शकतो. राईट. आज आपण जेव्हा रेकॉर्ड करतोय, आज डॉक्टर्स डे पण आहे, तर त्याच्यावर तुम्हाला अनेक शुभेच्छा. थँक्यू. टुवर्ड्स डॉक्टर असा कुठला मेसेज आहे जो तुम्हाला द्यावा वाटेल? जर डॉक्टर म्हणून डॉक्टरसाठी जर मेसेज मला द्यायचा असेल तर ॲक्च्युली आम्ही डॉक्टर्स सगळेच
हेल्थ सेक्टरमध्ये आपण कोविडपासूनच बघतोय की सगळेजण खूप छान वर्क करत आहे, सगळीकडे प्रॉपरली चाललं आहे. पण जे एक साधारण एकदम छोटी गोष्ट आहे जी प्रत्येक डॉक्टर करू शकतो, जे मी करते, तर मला असं वाटतं की तुमच्या थ्रू मी कदाचित मेसेज देऊ शकेल. तर मी ना माझ्या प्रत्येक गाडीमध्ये माझ्याकडे इमर्जन्सी किट आहे. म्हणजे काही ॲक्सिडेंट झाला किंवा रोड ॲक्सिडेंट काही झाला तर माझ्या प्रत्येक गाडीमध्ये आहे इमर्जन्सी किट ठेवलेली आहे. आणि मला जर तो दिसला तर मी थांबते आणि आम्ही त्याला ट्रीट करतो. जरी कुठे जात असेल जास्त वेळ नाही लागत, अर्ध्या तासाच्या वर त्याला बेसिक ट्रीटमेंट द्यायला वेळ नाही लागत. आणि तोपर्यंत आपण ॲम्ब्युलन्स बोलवतोच, तोपर्यंत ॲम्ब्युलन्स येतेच. आणि ॲम्ब्युलन्स आला की त्याची जी बेसिक पहिली नीड असते ती तुम्ही ट्रीट करू शकता. आम्ही एकदा, मी आणि माझे हजबंड डॉक्टर आहेत, गायनेकोलॉजिस्ट, आम्ही डाटा काढला होता की रोडवरनं ते साधारण एका तासाला किती डॉक्टर्सच्या गाड्या जातात, असा डाटा पण आम्ही काढलेला आहे. तर जर प्रत्येक डॉक्टरने ट्रीट करायचं ठेवलं तर खूप सारे रोड ॲक्सिडेंट्स आपण ट्रीट करू शकतो. आता ॲम्ब्युलन्स पोचायला, डॉक्टरपर्यंत यायला वेळ असतो. मी आत्तापर्यंत जवळजवळ किती 6-7 वर्षापासून, कोविडच्या आधीपासून आम्ही हे करतो आहे. तर आम्ही किती 6-7 वेळा मी स्वतः एकटीने ट्रीट केले आहेत पेशंट. आणि आम्ही कंबाईन तर असं 20-25 पेशंट आम्ही ट्रीट केलेले आहेत. तर प्रत्येक डॉक्टरने जर असं किट तयार करून आपल्या याच्यात ठेवलं, आणि आजकाल पोलीस पण खूप हेल्पफुल झालेले आहे. ते काही तुम्हाला असं कंपल्शन करत नाही की ॲक्सिडेंट झाला आहे तर तुम्ही तिथे पंचनामासाठी थांबा किंवा बघितलं असेल पहिला तर तुम्ही असं करा. यू ट्रीट द पेशंट. ॲम्ब्युलन्स आली की तुम्ही त्याच्यात शिफ्ट करून तुम्ही पेशंटला शिफ्ट करू शकता. तुम्ही तुमचा टाईम आणि किंवा अशा लॉमध्ये किंवा याच्यामध्ये अडकण्याचा काही संबंध येत नाही. पूर्वी होते तसे नियम, आता बिलकुल नाही. हो, त्यामुळे लोक हां, हेल्प करायला पण घाबरायचे, थांबायचे नाहीत लोक. आता थांबतात, आता लोक पण थांबतात. आणि आपण पण थांबून जर ट्रीट केलं तर त्याला जे फर्स्ट एड आहे म्हणतो आपण, जी पहिली ट्रीटमेंट मिळते, त्याच्याने जीव वाचू शकतो. बरोबर. आणि असे अनेक जीव आपण सगळे वाचवू शकतो. तर प्रत्येक डॉक्टरने ठेवलं तर किती जीव वाचतील. आणि रोड ॲक्सिडेंटमधले पहिले ते अवर्स व्हेरी क्रुशियल असतात. जर तुम्ही तिथेच ब्लिडिंग थांबवलं तर पुढचं त्याचं सगळंच चांगलं होतं. बरोबर. आता असे जीव वाचवले तर सगळ्याच डॉक्टरांना, अशा तर सगळ्यांचे ब्लेसिंग्स असतातच, पण अजून चांगली गोष्ट करता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये. बरोबर, अगदी बरोबर. थँक्यू सो मच डॉक्टर योगिता, तुम्ही इथे आलात आणि इमर्जन्सी किटबद्दल जी तुम्ही एक तुमची फिलॉसॉफी जी शेअर केली, प्लस मुलांच्या ग्रोथबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन दिली, गैरसमज दूर केलेत, त्याबद्दल तुमचे अनेक आभार. थँक्यू. Thank you so much.